नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आमदार विक्रांत पाटील साहेब आज सिडकोचे जे डम्पिंग ग्राउंड आहे किंवा नागरी घनकचरा प्रकल्प आहे तळोजाचं, त्या ठिकाणी ते पाहणीसाठी आलेले आहेत. अधिवेशनामध्ये त्यांनी याबाबत महत्त्वाचा असा मुद्दा उचलला होता. या ठिकाणी ज्या ज्या गायी मेल्या त्यांच्याविषयी देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. शिवाय इथे जो कचऱ्याचा प्रचंड प्रश्न आहे, मोठा प्रश्न आहे, इथले शेतकरी ग्रामस्थ त्रस्त झालेले, या सर्वांवर त्यांनी काल महत्त्वाचा असा या ठिकाणी अधिवेशनामध्ये प्रश्न विचारले होते. आज इथे येण्याचं नेमकं कारण काय ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. साहेब, आज स्वतः आपण या ठिकाणी, म्हणजे कालच आपण अधिवेशनामध्ये याबाबत मुद्दा उचलला होता आणि आज थेट या ठिकाणी तुम्ही स्वतः व्हिजिटला आलेला आहे. काय नेमकं कारण आहे मला सांगा. खरं तर हा जो काही प्रकार घडला की ज्या ठिकाणी आमच्या गोमातांचा दुर्दैवी अंत झाला आणि हृदयाला खरं तर वेदना देणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी होत्या, सभागृहात महत्वाच्या एका प्लॅटफॉर्मवरती अधिवेशनात ते मांडण्याचा मी प्रयत्न केला आणि आपल्याला त्यात सकारात्मक उत्तर मिळालं. सरकारने संवेदनशील भूमिका घेतली आणि तात्काळ ह्याच्यामध्ये विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आणि मग जेव्हा ही समिती गठीत झाली, दोषींवरती तात्काळ कारवाई करण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले, चौकशी त्याची होणार आहे. त्या ठिकाणी मला असं वाटलं की आपण थेट जागेवरती जाऊन पुन्हा एकदा ह्या विषयाची पाहणी करावी आणि आता यात अजून कुठले कुठले मुद्दे आहेत जे ग्रामस्थांना त्रासदायक आहेत. वर्षानुवर्ष संघर्ष करणारे आमचे ग्रामस्थ, त्यांच्या भावना कुठंतरी हृदयापासून आहेत, त्यांच्या वेदना कुठंतरी त्यांना रोज आहेत, पण त्या ठिकाणी संघर्ष करून सुद्धा न्याय मिळत नाही. हे जर का त्यांच्या मनात असेल तर थेट तिथं जाऊन यातले अजून कुठले मुद्दे आहेत ते बघून घ्यावे, यासाठी खरं तर मी इथे आलोय. आणि जसं इथे आलो त्यानंतर जी काही चर्चा झाली त्यानंतर अजून खूप वेगवेगळे विषय, खूप दुःखद विषय, खूप सेन्सिटिव्ह विषय हे समोर आले आणि त्यामुळे कशा पद्धतीनं आरोग्याच्या समस्या तयार झाल्या आहेत, कशा पद्धतीनं या सगळ्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीनं न लावल्यामुळे त्या ठिकाणी ते लिचड जे बाहेर येते ते सगळ्या आजूबाजूच्या जलस्रोतात, तलावात गेल्यामुळे, पाण्यात गेल्यामुळे कशा पद्धतीनं नागरिकांच्या जीवनावरती परिणाम होतोय. आज कॅन्सरचं प्रमाण वाढतंय, कुठंतरी लकवा मारण्याचे प्रमाण वाढत आहेत, मातृशक्तीला आमच्या बहिणींना काही समस्या तयार होत आहेत, गर्भपाताचं प्रमाण वाढलंय, मुळात गर्भ राहत नाही, राहिला तर त्या ठिकाणी मिसकॅरेज होत आहे. हे जर का होणार असेल तर हे पाप सिडकोचे अधिकारी कुठे फेडणार आहेत, हा प्रश्न त्या ठिकाणी मी काल पण विचारला, आज पण विचारतोय. कारण शेवटी एखाद्या प्रायव्हेट कंपनीने जर असं केलं तर आम्ही समजू शकतो की ते नफा कमवण्याच्या भूमिकेत असतात, त्यांची मुजोरी असते, ती मुजोरी मोडण्यासाठी आम्ही काम करतो. पण जर का सिडकोचे अधिकारी असं करतील, जी गव्हर्नमेंट बॉडी आहे, तर मात्र हे दुःखद आहे. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, संपूर्ण सरकार, संपूर्ण मंत्रिमंडळ हे संवेदनशील पद्धतीनं जनसामान्यांच्या कल्याणासाठी काम करतंय. त्या ठिकाणी भूमिका आहे की शेवटच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य उमललं पाहिजे आणि मग जर का त्या भूमिकेला गालबोट लावण्याचं काम सिडकोचे अधिकारी करणार असतील तर आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारावा लागेल आणि ते प्रश्न विचारून नसेल होणार, त्यांना जी भाषा समजते ती बोलावी लागेल. ती बोलण्यासाठी ताकदीनं आम्ही काम करतोय आणि त्यामुळे इथं येऊन आज आम्ही हे चित्र बघितलं. आजूबाजूच्या सगळ्याच भागामध्ये म्हणजे वॉटर पोल्युशन तर आहेच, पण एअर पोल्युशन, सॉइल पोल्युशन हे सगळे विषय या ठिकाणी सुरू आहेत आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने जो कोणी कंत्राटदार हे सगळं ऑपरेट करतोय त्यांची एक माफियागिरी सुरू झालेली आहे आणि काही फरक पडत नाही, आम्ही काही करू शकतो, ही जी मानसिकता आहे ही मानसिकता खूप वाईट आहे. ही मानसिकता ठेचून काढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. त्यामुळे काही चालणार नाही. जर का सिडको सारखी अथॉरिटी हजारो हेक्टर जमिनी आमच्या शेतकऱ्यांच्या कवडीमोल भावाने घेतल्या, गव्हर्नमेंटच्या शासकीय जमिनी फुकट हजारो हेक्टर घेतल्यात, मग का तुमचं हट्ट आहे की आमचं डम्पिंग ग्राउंड हे नागरी वस्तीमध्येच असलं पाहिजे? हे जर का शहरापासून 5-10 किलोमीटर बाहेर आपण केलं तर नाही चालणार का? एवढी काय मनमानी आणि मुजोरी आहे? त्यामुळे हा आमचा विषय की डम्पिंग ग्राउंड इथून हल्लं पाहिजे. तुम्ही डम्पिंग ग्राउंड करणार, लोकांना त्रास देणार, आमचं पाणी प्रदूषित करणार, आमचं आयुष्य संपवायला तुम्ही निघाले, आम्हाला त्रास देणार आणि आता बफर झोन टाकून आमच्याच जागांवर बफर झोन आणि बफर झोन टाकल्यामुळे काय तर तिथे तुम्ही डेव्हलपमेंट करू शकत नाही. अरे तुम्हाला बफर झोन टाकायचा होता तर जमिनी तुम्ही आमच्या काहीतरी मोबदला द्यायला पाहिजे होता. मोबदला योग्य देऊन शेतकऱ्यांना समाधान मोबदला देऊन जर तुम्ही त्या जमिनी घेण्याबद्दल काही बोलले असते तर शेतकऱ्यांनी चर्चा केली असती. पण चर्चा करायची नाही, आपलं बापाची प्रॉपर्टी असल्यासारखं त्या ठिकाणी बफर झोन टाकून द्यायचे आणि तिथे तुम्ही डेव्हलपमेंट करणार नाही असं म्हणायचं. 400 एकरच्या आसपासची ही जमीन आहे की ज्याच्यावरती तुम्ही बफर झोन टाकून दिला. कोणी तुम्हाला अधिकार दिले हे सगळे डायरेक्ट बफर झोन टाकण्याचे? म्हणजे एखादं आरक्षण जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा त्या ठिकाणी त्याचं काहीतरी टीडीआर देण्याची प्रोव्हिजन आहे, मोबदला देण्याची प्रोव्हिजन आहे, पण आपण ती कुठलंच देणार नाही आणि थेट बफर झोन टाकणार. त्यामुळे ह्या मनमानी आपण चालू देणार नाही. सरकारचे प्रोजेक्ट डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, भागाचा विकास व्हायला पाहिजे, पण हा सगळा विकास सगळ्यांना बरोबर घेऊन व्हायला पाहिजे आणि त्या ठिकाणी वातावरण पूरक, पर्यावरण पूरक हा विकास असला पाहिजे. अशा पद्धतीच्या डम्पिंग ग्राउंड मधून जर का हे तुम्ही
टेक्निकल दृष्ट्या नीट केलं असं तर गोष्ट वेगळी आहे. पण सगळेजण म्हणजे सरकारच्याच अथॉरिटीज ताशेरे ओढतात. माझ्याकडे पत्र आहेत, म्हणजे MIDC पत्र दिलंय की आम्ही तुम्हाला नाला बांधायला परवानगी देतो, पण त्यात तुमचं लिचेड येता कामा नये, फक्त स्ट्रॉंग वॉटर ड्रेन पावसाचं पाणी आलं पाहिजे. आणि नंतर त्या ठिकाणी MIDC पत्र दिले की ह्यामध्ये तुम्ही लिचेड सोडताय, हे निदर्शनास आलंय, तुमची परवानगी का काढून घेण्यात येऊ नये. MPCBने त्या ठिकाणी पत्र दिलंय की तुम्हाला आम्ही परवानग्या दिल्या, तुम्हाला 2028 पर्यंत आम्ही मान्यता वाढवून दिली, पण त्यात ह्या अटी शर्ती आहेत. सगळ्या अटी शर्तींचं उल्लंघन सिडकोच्या अधिकाऱ्यांनी केलंय, त्या कंत्राटदारांनी केलंय. मग त्या जर का केलंय तर MPCB का कारवाई करत नाही, का परवानगी थांबवत नाही यांची 1 मिनिटात? जर का नागरिकांच्या जीवनाचं रक्षण करण्यासाठी MPCB आहे, पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी MPCB आहे, तर मग तुम्ही काय करताय, हा प्रश्न या ठिकाणी तयार होतो. आणि हे प्रायव्हेट बिल्डरकडनं समजू शकतो आम्ही की तो बदमाश आहे, तो वाईट वागतोय, पण सिडकोचे अधिकारी असं वागतील हे आम्ही सहन करू शकत नाही. त्यामुळे तात्काळ ह्याच्यावरती निर्णय केले पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. आणि 3 स्पेसिफिक विषय आहेत. एक तर आमच्या गोमातांचा अंत झाला, हे दुर्दैवी आहे. गो संरक्षणासाठी काम करणारे आम्ही सगळे हिंदू धर्मीय आहोत, त्यामुळे त्या विषयामध्ये नो कॉम्प्रोमाइजची भूमिका आमची असते. त्यामुळे हे दुःखद आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं मी काल दाखवलं की हा आमच्या गोमातांचा अंत जर होणार असेल, हे वाईट आहे. हे काल सभागृहात मी पटलावरती ठेवलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने ह्या जर का गोमाता चालता चालता 50 फुटावरती एक गोमाता पडते, त्या ठिकाणी 100 फुटावरती दुसरी आमची गायी पडते, त्यातल्या 2 गायी या गर्भधारणा झालेल्या होत्या, म्हणजे काही दिवसांमध्ये वासरू त्यांच्या पोटी आलं असतं. अशा पद्धतीनं चित्र जेव्हा असतं आणि त्याच्यामध्ये जेव्हा हे दुःखद होतं, तेव्हा आमच्यासारख्या गो रक्षण विषयात काम करणाऱ्या माणसाला हे पटणार नाहीये. आणि मग हा विषय तुम्ही दाबून टाकणार, म्हणजे त्या ठिकाणी अनेक अधिकारी आले, पशुवैद्यकीय अधिकारी आले, पण कुणालाच मनाची लाज वाटली नाही की ह्याचा कुठेतरी रिपोर्ट सुमोटो आम्ही घ्यावा. ते सांगतात की आम्हाला तक्रार प्राप्त झाली नाही. अरे पण तुम्ही अधिकारी आहे ना, तुमच्या हद्दीत हे काम घडलंय, ही घटना घडली आहे ना, मग या ठिकाणी तुम्हाला वाटलं नाही की आम्ही कुठे मातीचे सॅम्पल घ्यावे, पाण्याचे सॅम्पल घ्यावे, कुठे कचऱ्याचे सॅम्पल घ्यावे, टेस्टिंग करावी? अरे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ते सॅम्पल्स घ्यावे लागले. मी हे पाणी त्या ठिकाणी सॅम्पल्स घेतलं आणि ह्याच्यामध्ये हे पाणी नाहीये, हे विष आहे. ह्याचे जे रिपोर्ट्स आम्ही काढले, यात सगळे कंटेंट जे आहेत जे मानवी जीवनाला धोकादायक आहेत, हे 2-4 पटीने नाही, 14 पटीने जास्त आहेत. त्यामुळे हे पाणी मी विचारलं, सिडकोच्या अधिकाऱ्यांनी पिऊन दाखवावं, MPCBच्या अधिकाऱ्यांनी पिऊन दाखवावं. तुम्हाला हे तुम्ही पिऊ शकत नाही, तर तुम्हाला जरा शरम वाटली पाहिजे की कशा पद्धतीनं तुम्ही वागताय. आणि मग ह्या पाण्याचे जेव्हा आम्ही रिपोर्ट काढले, तर हे इतके दुर्दैवी सगळे रिपोर्ट्स आहेत की ज्यामध्ये TDS किती असला पाहिजे, तर 500 पर्यंत असू शकतो. 7,000 TDS, 14 पटीनं TDS जास्त आहे. शरम वाटली पाहिजे. त्या ठिकाणी COD जो आहे 250 पर्यंत अलाउड आहे, 816 TDS आहे. शरम वाटली पाहिजे. BOD 30 अलाउड आहे, 326 आहे, म्हणजे 11 पटीने जास्त आहे. मग जर अशा पद्धतीनं जर का ह्या पाण्यामध्ये विष टाकण्याचं काम सिडकोचे अधिकारी करणार असतील, तर IPC नुसार यांच्यावर कलम दाखल व्हायला पाहिजेत. इतकी बदमाशी यांची आहे. त्यामुळे माझी स्पेसिफिक मागणी मी केली की या सिडकोच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत, की जे या विषयात पाठीशी सगळ्यांना घालतायत, त्या कंत्राटदाराला पाठीशी घालतायत. आणि हा कंत्राटदाराचा प्रोजेक्ट नाहीये, हा सिडकोचा प्रोजेक्ट आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी सिडकोच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे ती फिक्स केली पाहिजे. आणि त्यामुळे ही जी काही विभागीय समिती काल गठीत झाली, मी समाधानी यासाठी आहे की अधिवेशनात हा विषय मांडल्यामुळे तो एका राईट प्लॅटफॉर्मवर गेला आणि त्या माध्यमातून मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं, त्यात विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात अध्यक्षतेखाली एक समिती गठीत झाली आणि त्यात तात्काळ चौकशा करून सगळे सॅम्पल्स या भागातले परत घेऊन या चौकशा करायच्या आणि जे दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करायची, हे त्या ठिकाणी निर्देश दिले गेल्यामुळे त्यात आता कुठेतरी न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. यात आपण बघू शकता की ऑक्सिजन पाण्यात असला पाहिजे, 40 पर्यंतचा ऑक्सिजन असला पाहिजे, लिमिट आहे. ऍबसेंट म्हटलंय, म्हणजे या पाण्यात ऑक्सिजनच नाहीये, म्हणजे डेड वॉटर बॉडीज, मृत पाणी, मृत समुद्र. आम्ही कुठेतरी भूगोलात वाचलं होतं की त्यात कुठलाच जीव टिकत नाही. अशा पद्धतीनं हे मृत समुद्र वाचलं होतं. मृत तलाव तयार करण्याचं काम, मृत वॉटर बॉडीज तयार करण्याचं काम हे सिडकोचे अधिकारी करतायत. हा गुन्हा नाहीये, हे पाप आहे. आणि हे पाप सिडकोचे अधिकारी कुठे फेडणार आहेत, हा आमचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे कुछ भी चलता है, सब कुछ चलता है, या भूमिकेत आता ना सिडकोच्या अधिकाऱ्यांनी राहावं ना MPCBच्या अधिकाऱ्यांनी राहावं. तुमचा माज जो आहे ना, तो आम्ही चालू देणार नाही. तुम्ही चांगलं काम करा, आम्ही कौतुक करू, अभिनंदन करू, पण जर तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळाल, त्यांना समस्येमध्ये टाकाल, तर तुम्हाला आम्ही तुमच्या भाषेत जाब विचारू, हे पण समजून घेतलं. साहेब बघा ना, तुम्ही जे मुद्दे महत्वाचे काल मांडले होते, त्याच्यामध्ये केवळ इथे गायी मेल्या हाच मुद्दा नव्हता, तर आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येतो, फॉरेस्ट जमिनीमध्ये कचरा टाकण्यात येतो. आता तर या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कचरे, जेवढे खूप मोठ्या प्रमाणात मोठे खड्डे होते, म्हणजे पूर्वी ती माती
चोरी गेली होती. आता ती या कचऱ्याने भरलेली आहे आता माती. मग त्या ठिकाणी कुणाचाच विरोध नाही असं दिसलं एक प्रकारे. लोकांनी तक्रारी केल्या. इव्हन पनवेल महानगरपालिकेकडे देखील या तक्रारी दाखल आहेत. तुम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे देखील तक्रारी दाखल आहेत. अशा वेळी काहीच होत नाही. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे फक्त कागदावर दाखवलं जातं, पंचनामे केली जातील, पुरावे दाखवले जातील, परंतु प्रत्यक्षात कृती कुठलीच होत नाही. हे याचं कारण काय की सिडको खूप या ठिकाणी दादागिरी करते असं त्यांचं म्हणणं आहे, किंवा सिडकोचे एमडी खूप मोठ्या लेवलचे असतात, आमचं काय चालत नाही. ऑफ द रेकॉर्ड असे अनेक अधिकारी बोलत असतात. तुम्हाला वाटतं काय, म्हणजे कुठलीही ऑथॉरिटी असल्या, अगदी साधा पोलीस शिपाई असला किंवा इन्स्पेक्टर असला, ज्याचा तो कायदा त्याला महत्वाचा आहे तो वापरू शकतो, मग ते हे का वापरत नाही सगळी मंडळी? हे सिडकोने काय केलं की एक मुजोरीपणाचा एक असा बुरखा पांघरलेला आहे आणि त्यातून तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचणंच अवघड होऊन जातं. पण मी आमदार झाल्यावर ठरवलं की जर का माझ्या कार्यक्षेत्रात जर का 99% भागावर सिडको असेल तर मला सिडकोशी भांडावं लागेल. आणि सिडकोशी भांडणं म्हणजे काय आहे? सिडको गव्हर्नमेंट बॉडी. अनेक वेळा मला लोक विचारतात की सिडको तुमच्या सरकारचा भाग आहे ना? मी सांगतो सरकारचा भाग आहे, पण आमच्या सरकारचं मिशन हे नाहीये, आमच्या देवाभाऊंचं मिशन हे नाहीये. देवाभाऊंचं मिशन दिवसातले 19 तास जे काम करतात, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जनकल्याणाचं त्यांचं मिशन आहे, लोकांचे अश्रू पुसण्याचं मिशन आहे. रोज नवीन प्रकल्प ते आणतात, रोज नवीन विषय आणतात, ते जनकल्याणासाठी आणतात. आणि त्याचं जर का चुकीच्या पद्धतीनं जर का सिडकोचे अधिकारी जर का मिसइंटरप्रिटेशन करणार असतील आणि चुकीच्या पद्धतीनं लोकांना जर का वेटीस धरणार असतील तर हे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी थांबवलं पाहिजे. आणि म्हणून मी पूर्णपणे आमदार झाल्यापासून त्यांच्या अनेक विषयांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. अनेक विषयांमध्ये आपल्याला यश मिळालं. आता ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की हा कचरा इथेच विल्हेवाट लावणं गरजेचं आहे, पण ते करण्यासाठी त्याला बाहेर वास जाऊ नये, बाहेर लिचड जाऊ नये, विषारी सगळी द्रव्य बाहेर जाऊ नये, कुठल्याही पाण्याच्या स्रोतामध्ये जाऊ नये. जेवढ्या परमिशन्स यांनी घेतल्या त्या हे सगळं लिहिलंय की हे होऊ नये आणि ह्यांनी 100% प्रत्येक गोष्टीचं व्हायोलेशन केलंय. मग ह्यांना लाज वाटली पाहिजे ना. मग आता ह्याच्यामध्ये एमपीसीबी कडनं ह्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे. त्यामुळे नागरिकांनी भांडणं संघर्ष करणं त्यांची भावना म्हणून ते करतात, पण त्यांच्या भांडण्याला संघर्षाला एक लिमिटेशन आहे. आमदार म्हणून मला काही वेगळी ताकद आहे, वेगळी आयुध आहेत, त्याचा वापर करून आपण यामध्ये न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करू. तुम्ही जो महत्वाचा मुद्दा सांगितला, मी काल सभागृहात पण तो मांडला की कचऱ्याची विल्हेवाट इथे लावायची आहे. त्यांनी सांगितलं विंडरो पद्धतीने आम्ही, मला उत्तर दिलं अधिकृत, विंडरो पद्धतीने आम्ही कचऱ्याची विल्हेवाट लावतो. मी दाखवलं हे बघा विंडरो पद्धत यांची. इथून कचरा उचलायचा आणि मोकळ्या खड्ड्यात टाकायचा, सरकारी जमिनीवर टाकायचा. ही विंडरो पद्धत आहे का? तर त्या कंत्राटदाराला पण ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे, ही मी मागणी त्या ठिकाणी केली. आणि मग जर का या कचऱ्यामुळे हे तलाव दूषित झाले, मी पाणी दाखवलं की हे विषारी पाणी आहे, मग हा कचरा जर का 10 गावांमध्ये 50 गावांमध्ये टाकला बाजूला नेऊन, तर ती गावं दूषित करण्याचं काम, तिथले वॉटरचे पाण्याचे स्रोत दूषित करण्याचं काम आपण करतोय. हे पाप आपण गुन्हाकाराने करत चाललोय, वाढवत चाललोय. आणि ह्याला पाठीशी घालणारे मग सिडको अधिकारी, एमपीसीबी अधिकारी आणि पनवेल महापालिकेच्या हद्दीत घडत असेल तर ते सुद्धा हे दोषी आहेत. त्यामुळे या विषयात मी पाठपुरावा करणार आहे. आणि फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना तर माझं विचारणंच आहे, आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण आहे आणि मी थेट पण बोलणार आहे. काल सभागृहात पण बोललो की आम्हाला एखाद्या आदिवासी पाड्याला रस्ता मागितला की हात जोडून की साहेब आदिवासी पाड्याला रस्ता देता का तुमच्या फॉरेस्टच्या जागेतून? नाही म्हणतात कायदा आहे, तुम्ही देता येणार नाही. साहेब आम्ही खर्च करतो, एखादा CSR आणतो, नाही आम्हाला देता येणार नाही, केंद्रापर्यंत मान्यता घ्यायला जायला लागेल. आणि मग कचरा टाकायला मान्यता कोणाची लागते? सरकारच्या फॉरेस्टच्या जागेमध्ये इतके नॉर्म्स कडक असताना जर का त्या ठिकाणी जर का हा कचरा टाकला जातोय तर हे अयोग्य आहे. त्या ठिकाणी मी त्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना पण त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहे. आणि तात्काळ असं कुठे कुठे घडलंय हे त्यांनी शोधून काढावं, त्याचे पंचनामे नसतील केले ते करावे, सुमोटो करावे आणि ते रेकॉर्डला घ्यावं. आणि त्या ठिकाणी ज्यांनी ते कोणा टाकले असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, ही पण मागणी या निमित्तानं. पण गावकरी देखील खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आले, त्यांच्या अडचणी खूप मोठ्या आहेत. त्यांच्याकडे 2 मिनिटं आपण जाऊया. बरं, या सगळ्या बाबतीत म्हणजे हे पहिल्यांदाच गोष्ट होते अशातलं भाग ना. त्या व्यासपीठावर ही सगळी गोष्ट पहिल्यांदा आली, परंतु तुम्ही तर गावकरी कित्येक वर्षापासून बघता ना या सगळ्या गोष्टी. भोगतो आम्ही, त्याचा लढा पण देतो आम्ही, पण आमची ताकद कमी होतो. आज मला आमदार साहेबांचं एवढंच यासाठी धन्यवाद बोलायला की ते जातीने त्यांनी लक्ष घातलाय, लक्षवेधी मांडलीही, त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. दुसरी गोष्ट, सर्वच मुद्दे आमदार साहेब इथे उपस्थित केलेले आहेत, त्यामुळे आणखी बोलायला काही चान्स ठेवलेला नाही. एवढंच मी म्हणेन की आमदार साहेबांना पण जी काय गरज लागेल आमची स्थानिकांची, ते आम्ही पूर्ण सहयोग द्यायला तयार आहोत त्यांना. आणि त्यांनी हा लढा चालू ठेवा. आम्ही सर्व ग्रामस्थ इथले सभोवताली त्यांच्या पाठीशी आहोत. पण शेवटचाच एक मुद्दा की आपण या ठिकाणी मागणी केलेली की हे डम्पिंग ग्राउंड हटलं पाहिजे. खरं म्हणजे मी एक औरंगाबाद या ठिकाणचा एक निर्णय म्हणजे पाहिलेला आहे की त्या ठिकाणी जर महानगरपालिका असेल आणि अशा महानगरपालिका क्षेत्रामध्ये जर अशा कुठल्या पद्धतीचे जर डम्पिंग ग्राउंड असतील, ते महानगरपालिका हद्दीपासून बाहेर गेलं पाहिजे असा कायदा, काहीतरी 19 किलोमीटर काय किंवा 20 किलोमीटर. तर तुम्हाला वाटतं का, म्हणजे जरी महानगरपालिका होण्याच्या अगोदर जरी या ठिकाणी हे डम्पिंग ग्राउंड असलं,
परंतु नंतर म्हणजे डम्पिंग ग्राउंड झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात तिथली लोकवस्ती झाली आहे. म्हणजे पूर्वी सगळे ग्रामीण भाग होता, परंतु आता तो कम्प्लीट शहरी भाग झालेला आहे. म्हणजे तसं देखील यांना बाहेर जायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? बरोबर. आपल्या भागात अडचण सागरजी अशी झाली आहे की 3 अथॉरिटीज काम करतात. म्हणजे पूर्वीची असणारी ग्रामपंचायत, त्यात नंतर आला अधिकार सिडकोचा, मग सिडकोनी डम्पिंग ग्राउंडचं आरक्षण केलं, सिडकोने डम्पिंग ग्राउंड सुरू केलं. मग त्यात नंतर पनवेल नगरपालिका होती, तिची महापालिका झाली. त्यांचा कचरा फक्त उचलला जातो, ते प्रोसेस करत नाही, ते सिडकोला हँडओव्हर करतात, त्याची प्रक्रिया सिडको करते. म्हणजे कचरा देणार महापालिका, कचरा देणार उरण नगरपालिका आणि प्रोसेस करणार सिडको. आणि सिडकोच्या वेगवेगळ्या नोड्स मधला कचरा सुद्धा सिडको इथे आणून टाकते. तर या विषयामध्ये मुळात मला असं वाटतं की ज्यात मी थोडासा अजून अभ्यास करेन की पनवेल महापालिकेचा जर का ह्या कचऱ्यामध्ये मोठा शेअर आहे, म्हणजे मोठा कचरा पनवेल महापालिकेचा आहे, तर पनवेल महापालिकेने स्वतःचे प्रोसेसिंग प्लांट केले पाहिजे. त्यामध्ये सिडकोच्या प्रोसेसिंग प्लांटवर डिपेंड राहायची गरज नाही आणि तो शहरापासून दूर केला पाहिजे. आणि हा जर का सिडकोचा पूर्वीचा डम्पिंग ग्राउंड आहे त्याच्यामध्ये हे सगळे प्लांट्स त्यांनी करणं अपेक्षित आहे, जे ते योग्य पद्धतीनं हाताळत नाहीयेत, तर हे डम्पिंग ग्राउंड शहरापासून दूर नेले पाहिजे. पण सिडकोकडे काही जागा नसती, सिडको अडचणीत असती, सिडको गरीब ऑर्गनायझेशन असते, मी समजू शकलो असतो की दया दाखवली पाहिजे, नागरिकांनी सहन करा. अरे पण हजारो हेक्टर जमीन लाटली ना गरिबांची आमच्या कवडीमोल भावानी. मग आता तुम्हाला शहरापासून थोडं दूर हेप करायला काय अवघड आहे? टेंडर प्लॉट तुम्ही प्राईम लोकेशनला विकणार, त्यातनं नफा कमवणार. तुम्ही आमच्या आरक्षणाचे सगळे प्लॉट विकणार, त्याच्यावरती नफा कमवणार. आता दुःखद हे आहे की बघा, ह्याच्यापासून जो बफर झोन आहे, त्या बफर झोनमध्ये प्रायव्हेट बिल्डर एखादं अतिक्रमण केलं मी समजू शकतो. सिडकोनी स्वतःची बिल्डिंग त्या बफर झोन मध्ये बांधली, त्याची लॉटरी केली आणि विकली. जो मागच्या अधिवेशनात मी प्रश्न मार्गी लावला, ते गरिबांच्या घरांच्या किमती कमी केल्या, त्यातल्या काही बिल्डिंग बफर झोन मध्ये आहेत. ते चाललंय म्हणजे. मग हे चाललं म्हणजे तुम्ही स्वतःच नियम स्वतःच तोडायचे, मनमानी करायची, हे चुकीचं आहे. आणि त्यामुळे हे डम्पिंग ग्राउंड इथून शिफ्ट व्हायला पाहिजे. शेवटी माणसाच्या जीवनापेक्षा मोठं काय असू शकतं? जर का अख्ख्या ह्या आमच्या पुढच्या पिढीवर परिणाम होणार असतील, त्यांच्यामध्ये जेनेटिक प्रॉब्लेम तयार होणार असतील, तर पिढ्या उद्ध्वस्त करणं हे तुमचं काम आहे का? कचऱ्याची प्रोसेसिंग तुम्ही शहराच्या बाहेर करा. कचरा विघटन, कचऱ्याची विल्हेवाट लावणं, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा महत्वाचा विषय आहे. हा वाटतो तेवढा सोपा विषय नाहीये, मला मान्य आहे. त्यामुळे मी उगाच काहीतरी बोलणार नाही. पण ते करण्यासाठी काही राईट गोष्टी करा ना, शहराच्या बाहेर करा, अद्ययावत तंत्रज्ञान आणा, प्लांट करा. आम्हाला काही म्हणायचं नाही, आम्ही सपोर्ट करतोय, चांगला आहे आणि चांगल्या गोष्टीला सपोर्ट केलाच पाहिजे. पण जर का सिडकोचे अधिकारी कंत्राटदारांच्या फायद्यासाठी काम करणार असतील तर ते चालणार नाही. आणि ज्या पद्धतीनं शहराच्या मध्ये आता हे सगळं डम्पिंग ग्राउंड दिसतंय, हे मनमानीही चालणार नाही. हे आपण बाहेर शिफ्ट करा, त्यासाठी आमच्याशी चर्चा करावी, लोकप्रतिनिधींची चर्चा करावी, आम्ही मदत करू. पण हे शहराच्या बाहेर गेलं. तर हे होते आमदार विक्रांत पाटील. त्यांनी या ठिकाणी येऊन सिडकोच्या अगदी डम्पिंग ग्राउंडच्या बाजूलाच पाहणी केलेली आहे. लोक देखील खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्यासोबत आलेले आहेत. या लोकांना कशा पद्धतीने त्रास होतो याचा संपूर्ण लेखाजोखा त्यांनी मांडलेला आहे. अधिवेशनात प्रश्न मांडून त्याला आवाज देखील या ठिकाणी उठवलेला आहे. तुम्हाला काय वाटतं ही चर्चा ऐकल्यानंतर? त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता तळोजा. धन्यवाद.